दिवसाची सुरुवात जर चांगली करायची असेल ना तर त्याची सुरुवात आहे ना एक दिवसा आधीच होऊन जाते, हो की नाही? तर नमस्कार, स्वागत आहे अजून एका व्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आहे ना माझं संध्याकाळचं किचन क्लिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. अशा कोणत्या सवयी आहे ज्यामुळे माझ्या घरामध्ये ना अजिबात झुरळ वगैरे होत नाही आणि सकाळी मस्तपैकी माझं मूड अगदी फ्रेश होतं. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. स्वयंपाक करताना मोस्टली ना काउंटर टॉपच खराब होतं असं अजिबात नाही. माझ्या घरात लहान बाळ आहे, त्यामुळे माझं पूर्ण स्वयंपाकघर खराब होत असतं. म्हणजे किचन ओटा तर होतच होतो आणि खालची जी काही फरशी आहे ती तर होतच असते. जेवणानंतर सगळ्यात आधी माझं एक काम असतं, ते म्हणजे ना जेवढं काही लेफ्ट ओव्हर वगैरे आहे ते सगळं एकीकडे काढायचं आणि जेवढे काही खरकटे भांडे आहेत ते सगळे एकत्र करून बाहेर वाड्यामध्ये नेऊन ठेवायचे. किचनमध्ये सुद्धा एक बेसिन आहे, पण त्याचा वापर मी भांडे धुण्यासाठी अजिबात करत नाही. का करत नाही हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. आणि बाहेर वाडा आहे आणि तसंही आजकाल उन्हाळ्यामध्ये ना किचनमध्ये काम करायचं म्हटलं ना गरमीमुळे खूप जास्त परेशानी होते. त्यामुळे मग किचनमध्येच भांडे घासण्यापेक्षा बाहेर मस्त निवांत बसून हवेशीर भांडे घासायला मला जरा जास्तच आवडतं. आणि माझी ही एक सवय आहे, त्यामुळे ना माझ्या किचनमध्ये अजिबात झुरळ होत नाही. ती म्हणजे ना मी रात्रीचं जेवढे काही भांडे खराब झालेले असतील, इवन थोडा जरी जर पिठाचा किंवा भाजीचा हात लागलेला असेल, ती सगळे भांडे मी धुण्यासाठी घेऊन टाकत असते. आता माझ्याकडे धुणं भांड्यासाठी काही बाई वगैरे नाही, ते सगळं मीच करून घेते. त्यामुळे मी माझ्या सोयीनुसार सगळं काही अरेंज करत असते. तर संध्याकाळी 8:30 किंवा 8च्या दरम्यान आमचं जेवण होऊन जातं. मी जास्त उशिरा जेवण करायला आता अजिबात प्रेफर करत नाही. बघायला गेलं तर मी अगदी मोजून मापून स्वयंपाक बनवते, पण आज स्वयंपाकामध्ये ना माझी आवडतीची भाजी होती, ती म्हणजे कारल्याची भाजी. त्यामुळे मी थोडीशी एक्स्ट्रा बनवून घेतली, जेणेकरून उद्याच्या सकाळीच्या नाश्त्यासाठी सुद्धा. नाहीतर मी कधीही एक्स्ट्राचा स्वयंपाक किंवा जास्तीचा स्वयंपाक कधीच बनवत नाही. आज दुपारी मी माझ्या मुलासाठी केक बनवला होता आणि या पातेल्यामध्ये तेच मीठ आहे उरलेलं, कारण की माझ्याकडे अजून सध्या ओव्हन वगैरे तर काही नाही आहे. जेवढे काही केकसाठी लागणारे भांडे होते ते तर मी वॉश करून ठेवले होते. फक्त एवढं एकच भांडं राहिलं होतं, तर ते सुद्धा आता मी इथं क्लीन करून घेणार आहे आणि खाली वगैरे करून घेणार आहे. आणि जे काही लेफ्ट ओव्हर केक आहे ते सुद्धा मी एका कॅसरोलमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा आता मी फ्रीजमध्ये स्टोअर करेल, जेणेकरून हे खराब व्हायला नको. आणि हा केक एकदा बनवून ठेवल्यानंतर 2 ते 3 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतो. आणि माझ्या मुलाला केक खूप जास्त आवडतो, म्हणून मी हे काही कुटाने एक्स्ट्राचे करतच असते. आता हे मीठ व्यवस्थित थंडगार झालेलं आहे. आता याला सुद्धा मी एका कंटेनरमध्ये काढून घेणार आहे. आणि हे मीठ तुम्हाला खरं सांगते मी वारंवार वापरत आहे आणि अजिबात हे खराब सुद्धा होत नाही. सकाळचं स्वयंपाकघर स्वच्छ करण्यात एवढं काही अवघड जात नाही, पण संध्याकाळचं स्वयंपाकघर जर स्वच्छ करायचं असेल ना तर आपल्याला आरामात 1 ते 1.5 तास आरामात लागून जातो. कारण की आपल्याला प्रत्येक गोष्ट ही पुसून पासून ठेवावी लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे 12 तास आपलं जे किचन असतं ते असंच राहतं, त्याला अजिबात टच वगैरे आपण करत नाही. त्यामुळे ना यामध्ये जर लेफ्ट ओव्हर वगैरे जर काही राहिलेलं असेल ना, यामुळे खूप जास्त झुरळ किंवा मुंग्या होऊ शकतात. त्यामुळे दररोज संध्याकाळच्या स्वयंपाकानंतर आहे ना मी जेवढी काही भांडी वापरलेली आहे ती इथं मी स्वच्छ कापडाने धुवून घेत असते. आणि हे जे भांडं आहे हे माझं कंपल्सरी ना तेलाचं भांडं आहे. आता यामध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे, जे की उद्याच्या चपात्यांमध्ये वापरून घेईल. हे मी 1-2 दिवसानंतर धुतच असते, त्यामुळे हे खूप जास्त असं चिकट होत नाही. तर त्यामुळेच मी याला फक्त पुसून वगैरे लगेच त्याच्यात ठेवून देते. आणि त्यानंतर जेवढं काही लायटर वगैरे आहे ते सुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना जेवढे काही तेला तुपाचे भांडे जे आपण वारंवार जर पुसून जर ठेवले ना तर ते खूप असे एकत्रच घासायला काढले ना तर त्यावेळेस आपल्याला घासायला जास्त अवघड जात नाही. त्यामुळे लागल्या हाती वरच्यावर हे एकदा जर स्वच्छ करून घेतले ना आपली मेहनतही वाचते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे भांडे आहे किंवा महागडे ग्लासवेअर आहे ते सुद्धा बऱ्याच दिवसापर्यंत टिकून राहतात. तर ही एक सवय आहे जी की मी दररोज संध्याकाळी एकदा तरी अप्लाय करत असते. आणि जेवढं काही लेफ्ट ओव्हर आहे ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवते. फक्त भाजीपोळी मी ठेवत नाही, कारण की मग सकाळी ते मला थोडंसं सोयीस्कर वाटत नाही. ते मी सकाळी लगेच कन्झ्युम करणार आहे, त्यामुळे मी बाहेरच ठेवलेला आहे. आणि जो केक आहे तो मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. सोबतच फलथनाचा डब्बा सुद्धा मी वेगळा केलेला आहे, तो सुद्धा मी स्वच्छ करून तिथल्या तिथं ठेवून देत असते. आणि त्यानंतर आहे ना माझ्या किचनमध्ये ना 2 काउंटर टॉप आहे, तुम्ही बघू शकाल. एक काउंटर टॉपवर मी माझा स्वयंपाक वगैरे करत असते आणि दुसरं जे काउंटर टॉप आहे यावरती मी थोडंसं माझं जे काही सामान वगैरे आहे ते ठेवत असते. आपल्याला वाटतं की मोठं किचन असेल तर खूपच सोयीस्कर पडतं, आपल्याला जास्त जागा भेटते, पण अजिबात नाही. जेवढं मोठं किचन आपल्या वाट्याला येतात ना तेवढीच जास्त क्लिनिंग सुद्धा येते. मला दररोज संध्याकाळी न झोपण्याआधी हे दोन्ही किचन ओटा छान असा पुसून ठेवावा लागतो. नाहीतर काय होतं, एक स्वच्छ करायचा आणि एक असा सोडून द्यायचा, परिणाम तेच होणार, झुरळ होणारच. त्यामुळे दररोज संध्याकाळी ना मी हा किचन ओटा ना व्यवस्थित डीप क्लीन करून घेत असते. हा इकडचा जो किचन स्लॅब आहे ना, या स्लॅबवरती माझं खूप जास्त वर्किंग होत नाही. फक्त यावरती
किचन टूल्स आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि थोडंफार डेकोरेशन आयटम आहे. त्यामुळे ना याला मला दररोज असं डीप क्लीन करण्याची गरज पडत नाही. हलक्या हाताने छान असं क्लीनरने पुसून जरी घेतलं ना तरी सुद्धा माझं काम इथं होऊन जातं. आणि जेवढे काही तेला तुपाची भांडी आहेत ते तर मी तुम्हाला सांगितले, ते तर मी स्वच्छ करूनच घेत असते. आणि मी क्लिनिंगसाठी ना कधी कधी विनेगरचं जे सोल्युशन असतं DIY क्लिनिंग ते वापरते, किंवा एखाद्या वेळेस विकतचा सुद्धा मी वापरत असते. पण दोघींनी रिझल्ट सेमच येतो. जर तुम्ही DIYचं क्लीनर बनवत असाल ना तर त्यामध्ये आवर्जून विनेगर नक्कीच घाला. कारण की विनेगरचा जो काही वास असतो ना तो कीटकांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे आपल्या किचनमध्ये झुरळ किंवा मुंग्या अजिबात होत नाही. म्हणून जर तुम्ही DIY वापरणार असाल तर विनेगर नक्कीच वापरा. आता सध्या तरी मी विकतचंच क्लीनर वापरत आहे. गरज पडली तर कधी कधी अर्बन वाईपचं सुद्धा मी वापरत असते. दोन्हीही छान आहे. आणि जेवढे काही मी किचन टूल्स वगैरे माझ्या किचनमध्ये वापरते किंवा क्लीनर्स वापरते ते सगळ्यांची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. आता किचन क्लीन करण्यासाठी ना मी हे अशा प्रकारचे वाईप्स वापरत असते. स्पॉन्ज वाईप्स आहेत हे, आणि हे खरंच खूप छान आहे बरं का. मी भरपूर प्रकारचे टिश्यू पेपर किंवा वाईप्स असे खूप काही ट्राय केले, पण मला आहे ना याचा जो रिझल्ट आहे ह्या सगळ्यात जास्त छान वाटतो. त्यामुळे ना बाकीचं काही म्हणू, कितीही काही चांगले प्रोडक्ट आले तरी सुद्धा मला हे जे वाईप्स आहेत ना यांचा मोह अजिबात सुटत नाही. याच्यामुळे किचन क्लीन करायला सोपं तर जातच, आणि महत्त्वाचं म्हणजे हे धुवून व्यवस्थित वाळवायला घातलं तर लवकर वाळून जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे ना यामध्ये खूप जास्त अशी डस्ट वगैरे ॲक्युमुलेट होत नाही. त्यामुळे मला तरी वाटतं की हे वाईप्स आहे ना खरंच खूप छान आहे. तुम्ही आतापर्यंत जर ट्राय केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करा. एक काउंटर टॉप क्लीन झाल्यानंतर आहे ना मी माझे जेवढे काही धुतलेले भांडे आहेत ते सगळे तिथल्या तिथे लावून घेत असते. आता हे दुपारचे भांडे आहे आणि आतापर्यंत यातलं पाणी वगैरे चांगलं वाळलेलं आहे. त्यानंतरच हे भांडे मी व्यवस्थित त्याच्या ठिकाणी लावून घेत असते. आजकाल वाढलेल्या LPG शॉर्टेजमुळे ना मी माझ्या किचनमध्ये ना जितकं मी गॅसची शेगडी वापरते ना त्यापेक्षा जास्त इंडक्शन जास्त वापरायला प्रेफर करते. आता हे जे इंडक्शन आहे हे आपल्याला अगदी घासून पुसून धुवून काढता येत नाही. त्यामुळेच याला मी ना माझ्या दररोजच्या जे किचन क्लीनर असतात जसे की अर्बन वाईपचे असो किंवा DIY क्लीनर त्यानेच मी हे स्वच्छ करून घेत असते. आणि हे खरंच त्याच्याने निघून सुद्धा जातात. यावरती अजिबात डाग वगैरे सुद्धा राहत नाही. आणि हे क्लीन करताना ना मी मागच्या साईडनी सुद्धा क्लीन करून घेत असते. कारण थोडंफार तरी याच्यावरती स्पिलेज वगैरे होतो आणि तो स्पिलेज कसं ना कसं खाली येतच. त्यामुळे ना खालची साईड पण मी इथं स्वच्छ करून घेत असते. आणि हा स्वच्छ झाला की मी दुसऱ्या काउंटर टॉपवर नेऊन ठेवते. आणि त्यानंतर मी माझी जी गॅसची शेगडी आहे ती सुद्धा इथं स्वच्छ करून घेत असते. आता ही जी गॅसची शेगडी आहे ना मी दररोज घासणीने अजिबात धुत नाही. कारण की यावरती फक्त चपात्या होतात आणि मी लागलंच नाही आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच याला घासणीने घासून काढत असते. नाहीतर दररोज तर मी क्लीनरने क्लीन करते आणि त्याने हे क्लीन सुद्धा होऊन जातात. ज्या दिवशी मी ही माझी शेगडी घासायला काढते ना त्या दिवशी ना लागल्या हाती मी मागच्या ज्या टाईल्स आहेत त्या सुद्धा स्वच्छ घासणीने घासून काढत असते. आता या ज्या टाईल्स आहे या खूप जास्त चिकट वगैरे होत नाही, कारण की दररोजच्या दररोज या पुसण्यात येतात. त्यामुळे या खूप जास्त चिकट होत नाही. पण काल संध्याकाळी मी थोडंसं तळण केलं आणि त्याचे थोडेसे शिंतोडे याच्यावरती उरले होते आणि ते थोडेसे घट्ट सुद्धा झाले. त्यामुळे म्हटलं चला आता याला घासूनच काढून घेऊया. आता माझी ही शेगडी ना अगदी स्टीलची आहे आणि रफ अँड टफ आहे. त्यामुळे मी तारीच्या घासणीचा खूप दणादण वापर करते. एकदा की घासून झाल्यानंतर आहे ना मी डायरेक्ट पाणी वगैरे टाकत नाही, कारण की ना खाली ट्रॉल्याज आहे आणि कसं नाही कसं थोडं तरी पाणी पडतंच आणि मग वुडन खराब होऊ शकतं. म्हणून मी माझ्याकडे ना अशा प्रकारचे जे काही वाईप्स आहेत ना स्पॉन्ज वाईप्स यानेच हे क्लीन करून घेत असते. आणि खरं सांगते याने खरंच खूप छान क्लीन होतं बरं का. बघू शकता यामुळे ना थोडेसे सुद्धा साबणीचे रेसिड्यू यावरती राहत नाही. अगदी छान असे क्लीन होतात आणि पाण्याची सुद्धा बचत होते. खूप जास्त पाणी आपल्याला याला वॉश करण्यासाठी लागत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एकदा तरी सांगेल की तुम्ही हेच वाईप्स नक्कीच वापरा. आणि ज्या दिवशी पण मी असा डीप क्लीन करते ना किचन त्यासोबत ज्या काही साईडच्या टाईल्स असतात ना ज्या आपल्या खालच्या काउंटर टॉपला आणि ट्रॉलीसला कनेक्ट करतात त्या सुद्धा मी अशा हलक्या हाताने पुसून घेत असते. जेणेकरून थोडंफार जरी याला काही अन्नाचे डाग लागलेले असतील तर ते निघून जाईल. आणि त्यामुळे काय होतं आपलं किचन आपोआपच स्वच्छ होतं. हा काउंटर टॉप छान क्लीन झाल्यानंतर इथे ना मी माझं इंडक्शन ठेवून देते, कारण की सकाळी मला उठल्याबरोबर इंडक्शनचा वापर करावा लागतो नाश्त्यासाठी असो किंवा चहा किंवा दूध गरम करण्यासाठी. आणि जे काही लेफ्टवर भाजीपोळी आहे ते सुद्धा मी अशा गॅसच्या शेगडीवर ठेवून देते, जेणेकरून मला यांचा अजिबात विसर पडत नाही. काउंटर टॉप क्लीन झाल्यानंतर इथं बेसिन स्वच्छ करायची वेळ येते. आणि महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभरात जेवढे काही मी कपडे वापरलेले असतात हात धरणीचे असो किंवा मग डस्टिंगसाठी वापरलेले ते सगळे कापड मी इथे ना धुण्यासाठी टाकून देते, जेणेकरून उद्याच्या धुण्यामध्ये हे येतील आणि हे स्वच्छ होऊन जातील. आता माझ्याकडे हात धरणीसाठी भरपूर कापड आहे. मी घरीच ते करून ठेवत असते. माझे जे जुने कॉटनचे कपडे वगैरे असतील तर तेच मी कट करून हात धरणीसाठी किंवा पोळपाट खाली ठेवण्यासाठी करून घेत असते. तर
रात्री सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं ते म्हणजे बेसिन घासण्याचं. आता दिवसभर वापरणारं बेसिन संध्याकाळी मी स्वच्छ असं डीप क्लीन करून घेते आणि बेसिनमधूनच आपल्या घरामध्ये किडे वगैरे येत असतात, जसे की झुरळ वगैरे. त्यामुळे जर तुम्ही बेसिन जितकं स्वच्छ ठेवाल तितकं जास्त तुमचं घर आहे ना इन्सेक्टपासून प्रोटेक्टेड राहील. त्यामुळे मी दररोज संध्याकाळी ना हे करूनच घेत असते झोपण्याआधी. आणि यामुळे काय होतं, किचनमध्ये ना सिंकमधून अजिबात घाणेरडा वास येत नाही आणि परिणामी आपलं किचन खूप छान प्रसन्न वाटतं. स्वच्छ बेसिन असलं ना तर किचनसुद्धा आपोआप स्वच्छ दिसायला लागतं. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी हे एक काम मी नक्कीच करून घेते, ते म्हणजे ना माझं जे बेसिन आहे ते असं डीप क्लीन मी करून घेत असते. राहिली गोष्ट इथे भांडे का घासत नाही, तुम्ही बघितलं असेल इथं मला ना हे बेसिन धुण्यातच खूप जास्त परेशानी होत आहे. कारण की हे जे बेसिन आहे ना खूप जास्त कोपऱ्यात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचा जो नळ आहे ना हा सुद्धा ना खूप असं छोटासा आहे आणि यामध्ये ना मोठे भांडे वगैरे धुवायला खूप जास्त परेशानी होती, जसं की पोळपाट झालं, लाटणं झालं, मोठी आपली पिठाची परात झाली, ते धुवायला थोडीशी परेशानी होते. म्हणून इथे मी अजिबात भांडे घासायला काढत नाही. हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, किचन स्वच्छ झाल्यानंतर आहे ना आपला जो बेसिन आहे तो एरिया इथं स्वच्छ मी ड्राय करून घेत असते. कारण की हा एरिया जर ओला राहिला ना तर इनडायरेक्टली थोडंफार तरी चिलटे वगैरे होऊनच जातात. त्यामुळे हा बेसिन धुतल्यानंतर मी आजूबाजूचा सगळा एरिया असा छान असा कोरडा करून घेते. आणि तसं पण हा जर एरिया थोडा जरी ओला राहिला ना तर यावरती ना पाण्याचे डाग येतात. म्हणून शक्य असेल तर मी रात्री किचन आहे ना अगदी छान असं कोरडा करूनच झोपत असते. आता हा जो नॅपकिन आहे ना हा मी खूप जास्त फ्रिक्वेंटली वापरते. त्यामुळे ना हा नॅपकिन मी धुवून इथेच या नळावरती वाळायला टाकत असते, काही अशा प्रकारे. जोपर्यंत माझा स्वयंपाक होत आहे, किचन क्लीन होत आहे, तोपर्यंत जसा किचन ओट्यावरती पसारा होतो ना तसाच खाली सुद्धा पसारा होत असतो. आज तरी हा थोडासाच पसारा आहे, नाही तर कधी कधी इतका जास्त पसारा असतो. प्रत्येक ट्रॉलीमध्ये भांडे बाहेर असतात. बघायला गेलं तर त्याला मी टीव्ही समोर किंवा फोन देऊन त्याला शांत बसू शकते, पण तसं मला नकोय. त्यामुळे मी हा एक्स्ट्राचा पसारा सहन करू शकते, पण माझ्या मुलाने टीव्ही समोर आणि फोन समोर बसणं मला चालत नाही. त्यामुळे ना मी त्याला हा पसारा करून देते, भले कितीही चिडचिड झाली तरीही चालेल. घर वगैरे झाडून झालं की माझं इथे ना कम्प्लिटली किचन आवरलं जातं आणि ते एकच काम राहतं, ते म्हणजे भांडी घासण्याचं. त्यानंतर इथं मी सगळे वगैरे भांडी घासून घेत आहे आणि घासून झाल्यानंतर कमीत कमी 10-15 मिनटं मी असेच सोडून देते, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निथळून जायला. आणि बघू शकतात एकदाचं किचन क्लीन झाल्यानंतर माझं किचन किती सुंदर दिसतं आणि हे किचन सकाळी बघितल्यानंतर ना खरंच खूप छान फ्रेश वाटतं बरं का. रात्री 10-15 मिनटं मी बाहेर थोडंसं वॉक करून येते आणि आल्यानंतर आहे ना जेवढी काही भांडी मी खाली ठेवलेली होती ती आता काउंटर टॉपवर ठेवून देते. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं काम उरतं, ते म्हणजे ना सकाळीची तयारी. आता मला काही मठ वगैरे काही भिजत घालायचे नाही, नाहीतर ते कामसुद्धा मी रात्रीच करून घेते. पण ते नाही आहे, त्यामुळे मी फक्त आता थोडेसे बदाम भिजत घालत आहे आणि चिया सीड्स, बस एवढीच काही तयारी माझी दररोज संध्याकाळची असते. आणि यामुळे ना माझी सकाळ अगदी फ्रेश होत असते. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.